पण आई, सारंगला सकाळीच विचारलं होतं राजकुमारने. तो म्हणाला त्याची खूप महत्वाची एक केस आहे, तर त्याला इथे येता नाही येणार. आता आपण उगाच त्याची वाट बघण्यात वेळ कशाला वाया घालवायचा ना. एक्झॅक्टली मॅम, मी पण हेच म्हणतोय. हे बघा, तुम्ही मार्केट रिपोर्ट बघा मॅम. म्हणजे सावली सनस्क्रीनचा सेल्स एवढा घसरलाय ना काही महिन्यामध्ये. मॅम, जुन्या ब्रँडच्या नावाखाली आपण कंपनीचं नुकसान का करायचं ना. म्हणजे सावली सनस्क्रीन फक्त ब्रँड नाहीये, आपल्या कंपनीची ओळख आहे ती. मॅम सॉरी, पण ओळख फायद्यासाठी असते ना, म्हणजे तोट्यासाठी नाही, राईट. मला असं वाटतं की सगळ्या बोर्ड मेंबरचं जर एकमत असेल तर आपण आज कंपनीच्या फायद्यासाठी काहीतरी एक ठोस निर्णय घ्यायला हवा. काय वाटतं बोर्ड मेंबर्सना? म्हणजे या आय लाईक हिज सजेशन. म्हणजे कामत सर म्हणताय पटते आम्हाला. आणि सध्याच्या स्पर्धेत टिकायचं असेल तर काहीतरी नवीन आणि फ्रेश हवंच. आणि शुभ्रा हे नाव मॉडर्न वाटतंय. अगदी बरोबर आहे. जर नवीन प्रॉडक्ट्समुळे कंपनीचा ग्रोथ होणार असेल तर काय हरकत आहे नाव बदलायला. थँक्यू सो मच. अच्छा, मग मी रितसर प्रस्ताव बोर्डापुढे मांडतो. सावली सनस्क्रीनचं उत्पादन आणि मार्केटिंग तात्काळ बंद करण्यात यावं आणि शुभ्रा सनस्क्रीनचं नवीन ब्रँड लॉन्च करावा. सावली, आबिरला गाणं गायला अजिबातच आवडत नाही का ग? नाही म्हणजे मला असं वाटलं होतं की तुझा इतका मोठा गाण्याचा वारसा हा आबिर म्हणजे ही पिढी पुढे नेईल असं वाटलं होतं, पण शक्यता खूपच कमी दिसते. प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं बाबा. अभिरच्या गळ्यात मला कधीच सूर नाही दिसले. आणि तुम्हाला सांगू, जर माझी लेक माझ्या जवळ असते ना, तर तिने अभिमानाने हा वारसा पुढे नेला असता. पण असो, विठुरायाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. म्हणूनच त्याने तिलाच माझ्यापासून लांब केलं. कधी कधी ना असं वाटतं की विठुरायालाच माझं गाणं माझ्यापाशी संपवायचं होतं. म्हणून तर त्याने माझ्या लेकीला माझ्यापासून हिरावून नेलं. असं नसतं सावली. नियती कधी कधी काही गोष्टी काढून घेते आपल्याकडनं. पण काही वाटा उघडते देखील. ओवी, काय झालंय बाळा? अशी तोंड पाडून का बसलीयस? कोणी काही बोललं का तुला? मोनिका काकू काही बोलली का? नाही काकू, कुणीही काही बोललं नाही, पण मलाच वाईट वाटतंय. कसलं वाईट वाटतंय? बाबांनी माझी छोटीशी इच्छा पूर्ण केली नाही. मी जे घ्यायला सांगते तेच घेत नाहीये. मला जे आवडतं तेच द्यायला नाही म्हणतोय. अरे बापरे, असं झालं? असं काय मागितलंस तू त्याच्याकडे? मला गाणं शिकायचंय. मी बाबांकडे बर्थडेचं गिफ्ट म्हणून मागितलं तर त्यांनी नाही सांगितलं. गाण्याचं नाव काढलं तरी चिडतो तो. गाणं उगाच नको ते खूळ का घेऊन बसलीस माझ्या डोक्यात? हे बघ, जे शक्य नाहीये ना त्याचा हट्ट नाही करायचा बाळा. गुड गर्ल आहेस की नाही तू? तुला माहितीये काकू, आम्ही जेव्हा बेळगावला आबिरच्या घरी गेलो होतो ना, त्याच्या आईला इतर मुलांना गाणं शिकवताना बघितलं. काय मज्जा आली म्हणून सांगू. त्या गाण्यात ना एक वेगळी जादू होती. तेव्हापासून मला वाटतं की मला इथे शिकायचंय. काकू, मला फोन दे ना, मी त्या काकूंना फोन करते. ओवी नको ना. ओवी, हॅलो हॅलो काकू, मी ओवी बोलते. ओवी, तू? अगं मी बोलत असतो की का? आबिर आबिर, तू? हा, कशी आहेस तू? आबिर, मी ठीक नाहीये रे. काय ग, काय झालं असतं तुला? आबिर, मला गाणं शिकायचंय पण बाबा ऐकत नाहीयेत. त्यांना गाणं आवडत नाही. ओवी, तू एकदम करेक्ट माणसाला फोन लावला असतस बघा. तुला माहितीये का, मी पुण्यात आलोय. काय?
तुम्ही पुण्यात आहात, मग मला भेटायला येता आता? आता नाही येऊ शकत बघ, पण जर तुला गाणं शिकायचं असेल तर तू शिकू शकतेस माझ्या आईकडून, म्हणतो मी. तुला तर माहितीच ना माझी आई किती छान गाणं गाते ते. पण बाबा त्याला आवडणार नाही, मग तो रागवेल. होवी, बाबा ऐकत नसेल तर जाऊ दे की ग. मी काय म्हणतो, तुला जे मनापासून वाटतं ना हेच कर म्हणतो मी. तसं पण गाणं शिकणं हे काय पाप नसतं ग. तुझ्या घरात कुणीतरी असेल ना जे तुझं ऐकत असतं बघ. हा, माझी काकू आहे ना. झालं तर तू तिला सांगून टाक मला गाणं शिकायचंय म्हणून. ती तुझी नक्कीच मदत करेल बघ. थँक्स अबीर, माझं टेन्शनच गेलं बघ. बाय काकू. अगं हट्टी आहेस तू खूप. सगळे पेपर्स तयार आहेत. सगळ्यांच्या साईन झाल्यानंतर मग आपण पुढची प्रोसिजर चालू करूया. सगळ्यांच्या साईन्स. माझी साईन नको. काय कामत? सर, तुम्हाला सकाळी निरोप पाठवलाच होता. सर, आपल्या आजच्या बोर्ड मीटिंगमध्ये सावली सनस्क्रीन ब्रँड बंद करण्याचा निर्णय घेतलाय. सगळ्यांनी मिळून मोठा निर्णय घेतलाय. कोणाला विचारून? कामत, कुणाला विचारून निर्णय घेतलाय? कामत, मी काय विचारतोय? कुणाला विचारून निर्णय घेतला? सर ऐक ना, बघ आरडाओरडा करू नकोस. तू पर्सनली घेतोय, तू तुझा पास्ट होता सावली वगैरे. हे ना आपण कंपनीच्या भल्यासाठी निर्णय घेतोय रे, बाकी काय. कंपनीच्या भल्यासाठी निर्णय घेताय. कंपनीच्या डिरेक्टरला अंधारात ठेवून. सारंग, आईचा काहीतरी गैरसमज व्हायचा. मी तुला आज सकाळीच सांगितलेलं की मीटिंग आहे. 2 दिवसा अगोदर पण सांगितलेलं, विसरलास तू. तू काय म्हणालास की तुला काहीतरी केस होती खूप महत्वाची, म्हणून तू काय म्हणालास की तुम्ही जाऊन अटेंड करा. म्हणून अटेंड करायला आलो आम्ही. सारंग प्लीज गैरसमज करून घेऊ नको. कुठलंही कारस्थान वगैरे काही नाहीये यार. कारस्थान मी म्हणालोच नाही. सर सर सर, एक मिनिट. कॅन आय इंटरप्ट प्लीज. सर, म्हणजे तुम्ही हे मार्केट रिपोर्ट पहा ना. हे बघा सर. सर, सावली सनस्क्रीनचा सेल्स आहे ना गेल्या कित्येक महिन्यापासून कॉन्स्टंटली खाली जातोय. हो, कंपनीचा तोटा होतोय. हो, म्हणून बोर्डामध्ये निर्णय झालाय की सावली सनस्क्रीन आपण बंद करायचंय आणि एक नवा ब्रँड शुभ्रा सनस्क्रीनचा ब्रँड चालू करायचा आहे. सारंग सर, हे रिपोर्ट्स खोटे आहेत. सारंग